दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्ज आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या अटकेचे तीव्र पडसाद आता नांदेडमध्ये उमटलेत। नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज सरकार विरोधात जोरदार आणि आक्रमक निदर्शनं करण्यात आली। महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच रस्त्यावर उतरले होते। या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून यामुळे परिसरातील वातावरण चांगलंच तापलंय। काल विद्यार्थ्यांवर जो अमानुष अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही राहुलजी गांधी जे विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करत आहेत, आमचे खासदार रवींद्र चव्हाण जे विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करत आहेत, त्यांच्यावर रस्त्याने घुसखोर लाठीचार्ज झाला। विद्यार्थ्यांच्या अक्षरशः कपडे फाडण्यात आले। खासगी लोक सुद्धा हातात पोलिसांच्या काट्या घेऊन लाठीचार्ज करत होते। या सरकार करते तरी काय, याचं उत्तर सरकारनं द्यावं आणि इथून पुढे आता जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याचं आम्ही त्यांना राजीनाम्याची काय केंद्रीय शिक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी या ठिकाणी आम्ही काँग्रेसच्या वतीने मागणी करतो। भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना दहशतवाद तो माणूस इतका हरामखोर आहे, इतका लुच्चा आहे। शेतकऱ्याच्या नावावर पैसा जमा करतो, आंदोलन करतो, शेतकऱ्याचं नाव घेऊन इतका मोठा झाला, आमदार झाला आणि तो विद्यार्थ्यांना जर आतंकवादी म्हणत असेल, येणाऱ्या काळात जर सदाभाऊ खोत नांदेडला आला तर त्याची गाडी फोडण्याचं काम, परिणाम त्याच्या तोंडाला काळ फासण्याचं काम आम्ही काँग्रेसच्या वतीने करू। माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते। स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र।